नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांसाठी शिवसेनेतर्फे खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी अभियान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान रमेश बापू कोंडे यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेली आहे. आपण सर्व खडकवासला विधानसभा मतदारसंघातील रहिवासी आहोत. आपल्या परिसरात गेल्या कित्येक वर्षात बरेच नागरिक नव्याने राहायला आलेले आहेत. 18 वर्ष पूर्ण झालेले नवयुवक युवतीही आहेत. आपणा सर्वांना मतदानाचा हक्क आहे आणि त्यासाठी नवीन मतदार नोंदणी करणे किंवा आपल्या पत्त्यामधील बदल करणे गरजेचे आहे. मतदार कार्ड हा रहिवाशी पुरावा असल्याने प्रत्येक मतदाराने मतदार कार्ड काढून घेणे गरजेचेच आहे. त्यासाठी श्री रमेश बापू कोंडे यांच्या मार्फत मतदार नोंदणी अभियान व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. 18 ते 65 वयोगटातील महिला भगिनींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराने व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन आपल्या खडकवासला मतदारसंघातील बूथवर येऊन आपली प्राथमिक सदस्य नोंदणी करूयात. तसेच एक सुज्ञ नागरिक मतदार म्हणून आपल्या खडकवासला मतदारसंघाचे विजन तयार करून आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना सादर करून आपल्या खडकवासला मतदारसंघासाठी योग्य त्या उपाययोजना नक्की करूयात. चला तर मग शिवसेना सभासद नोंदणीत सहभागी होऊया आणि आपले खडकवासला मतदारसंघाचे विजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे देऊयात. कार्यकुशल नेतृत्वाला शिवसैनिकांची साथ खडकवासल्यात होईल नव्या संकल्पाची पहाट. सर्व मतदार नागरिक बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा. या सर्व योजना अभियान शनिवार दिनांक 6 जुलै ते बुधवार दिनांक 10 जुलै 2024. वेळ सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. प्रभाग 42 धायरीगाव, ठिकाण 1 मारुती मंदिर धायरीगाव, 2 विजयनगर, 3 बिकानेर स्वीट धायरीगाव, 4 DSK विश्व बस स्टॉप, 5 हाय ब्लिस सोसायटी बेनकर वस्ती. चला आपण सर्वांनी मतदार नोंदणी करून आपल्या खडकवासला मतदारसंघाची लोकशाही मजबूत करूया. आपण सर्व नागरिकांनी आवश्यक ते सहकार्य करावे ही विनंती. आपलाच रमेश बापू कोंडे, आयोजक शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघ, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.